कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे यशच्या आवडीचे सगळे काही पदार्थ बनवलेले असतात आणि त्यामुळेच आता इकडे यश म्हणजे युग पोट भरून जेवत असतो. तेवढ्यातच आता इथे कावेरी खूप मोठ्या टेन्शनमध्ये येते. ती म्हणत असते इथे माने आवडीने आणि त्याचबरोबर किती प्रेमाने यशच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले आहेत. यशला ही तांदळाची खीर किती आवडते आणि हा मुलगा मात्र युग जो आहे तो इथे यशच्या नावाखाली आलेला आहे आणि तो इथे असं करतोय की जसं काय हे सगळं त्याच्यासाठीच बनवले. पण मी काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे त्याला यशच्या आवडीची ही तांदळाची खीर जी आहे ती खाऊ देणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा मी आता काय करते ते बघच तू, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की आता इकडे कावेरी म्हणत असते आता तुझा चांगलाच माज मी उतरवते. तुला इथे यश बनून मिरवायचं आहे ना, यशच्या आवडीचे पदार्थ तुला खायचेत ना, तुला खूप भूक लागली ना, म्हणूनच आता कावेरी मिठाची भरणी घेते आणि मिठाची भरणी घेऊनच त्या तांदळाच्या खिरीच्या वाटीमध्ये इथे आता खूप सारं मीठ ओतत असते आणि तेव्हा ती यशकडे आलेली असते. आता ती म्हणत असते घे यश घ्या, तुम्हाला तांदळाची खीर खूप आवडते म्हणून खास माने तुमच्याकरिता ही तांदळाची खीर बनवलेली आहे. तुम्हाला आवडते ना, मग खा बरं तुम्ही, असं म्हटल्यानंतर आता इथे युग ती खीर खात असतो. आता खीर खात असताना मात्र इकडे एक घास खातो, पण तेवढ्यातच त्याला खूप खारट लागते. तोंड वाकडं तिकडं करतो. सगळ्यांना त्याचा चेहरा कसा झालाय ते दिसत असतं. काय रे यश, काय झालेलं काय आहे? असं काय करतोयस? तुला खीर आवडली नाही का? अरे ही तर तुझी खूप जुनी आणि त्याचबरोबर आवडीची खीर आहे आणि म्हणूनच इथे मी ही खीर तुला केलेली आहे. का काय झालेलं आहे? त्यावर आता तो उड्याच मारल्यासारखं करतो आणि म्हणत असतो, आवडली ना? खूप जास्त प्रचंड खीर मला आवडली आहे. अरे हो, हे बघ गावाकडच्या पद्धतीने ही खीर मी नेहमीच तुझ्याकरिता करते आणि मला माहिती ना, ही खीर तुला किती आवडते. म्हणूनच नेहमी आठवणीने न चुकता त्याच पद्धतीने पुन्हा पुन्हा मी करण्याचा प्रयत्न करते. घे बरं सगळी संपव. ए कावेरी, त्याला आणखी देतेस का? हो मा, तुम्ही सांगा ना. हवी असेल तर मी आणखी देते. त्यावर लगेच युग म्हणत असतो, नाही नाही, हीच माझ्यासाठी खूप जास्त आहे. ह्यानेच माझं बहुतेकाच पोट भरणार आहे. मला नकोय बाकी खीर, असं इकडे तो म्हणत असतो. तेव्हा लगेच इकडे तो म्हणत असतो, मा तू पण एक घास खाऊन बघ ना. तेवढ्यातच आता माला तो भरवणार असतो. पण इकडे कावेरी हुशारीने म्हणत असते, अहो यश काय करताय तुम्ही? मला उष्ट्या चमच्यानेच इथे तुम्ही खीर भरवणार आहात का? प्लीज असं नका ना करू. दुसरा चमचा घ्या बरं. तेव्हा लगेच आता युग दुसरा चमचा घेतो आणि माला खीर भरवत असतो. आता माला खीर भरवल्यानंतर इकडे मात्र म्हणत असतात, खरंच मी स्वतःचं असं कौतुक करत नाही आहे बरं का, पण खीर मात्र अप्रतिम झालेली आहे. खरंच कावेरी, काय गं, यशला खीर खूप आवडते म्हणून मी तुला एक गोष्ट सांगत आहे. तू सुद्धा ही खीर कशी बनवायची, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तू सुद्धा एकदा शिकून घे बरं. म्हणजे कसं प्रश्नच नाही. कारण इथे आपल्या यशला ही खीर आवडत असल्या कारणाने सगळं काही व्यवस्थितच होणार आहे, असं सुद्धा आपण पाहतो. मा म्हणत असतात, खरंच खूप छान खीर झाली. इकडे आता यश विचारच करत असतो. तो म्हणत असतो, नेमकं ह्या काकूबाईने काय केलंय? अशी कशी ही काकूबाई वागू शकते? म्हणजे खाली खारट, वर गोड आणि पुन्हा त्यावर गोड, म्हणजे हा काय धमाका आहे? तेवढ्यातच कावेरीला इथे तिने केलेल्या सगळ्या काही गोष्टी आठवत असतात. ती आता इकडे विचार करत असते की मी हे सगळं काय केलंय. बघ आता तू खीर खाशील, पण फक्त तुला चमचा खारट लागेल, कारण चमच्यावरच मी मीठ टाकले आणि बाकी खीर तर तुला गोडच लागणार आहे. मी तुला माझ्या यशच्या आवडीचा कुठलाच पदार्थ आनंदाने खाऊ देणार नाही, असं कावेरी म्हणत असते. आणि तेव्हा इकडे आता मा म्हणत असते, बरं यश, आता तुझं पोट भरलंय ना, छान उत्तम असा स्वयंपाक झालेला होता बघ. बरं ठीक आहे, असं म्हणून आता सगळ्यांची बाकीच्यांची सुद्धा जेवणं झालेली असतात. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर आता माच्या खोलीमध्ये पौर्णिमा, मा, त्याचबरोबर इकडे अमृता, यामिनी हे सगळेजण असतात. तेवढ्यातच आता इकडे माने एक काम यशला सांगितलेलं असतं, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट तुला करायची आहे. म्हणजे आपली जी काही निशा आहे ना, त्या निशाशी तुला इथे बोलायचं आहे. निशाशी बोलल्यानंतर आता
तुला एक काम करायचं आहे की तिला ह्या लग्नासाठी कन्व्हिन्स करायचं आहे आणि त्याचबरोबर तू ताबडतोब लवकरात लवकर निशाशी बोलून घे. आपल्याला लग्नाचा घाट लवकर उरकायचा आहे, आटपायचा आहे असं सांगण्यात आलेलं असतं. त्यावर कावेरी म्हणत असते, पण मी काय म्हणते, एवढ्या लवकर काय घाई आहे, आपण थोडा वेळ थांबूया ना. त्यावर मा म्हणत असतात, नाही, आपण नाही थांबू शकत, कारण इकडे हॉस्टेलवर एक प्रॉब्लेम झाला आहे. एका मुलीचं असंच लग्न ठरवण्यात आलं आणि ती मुलगी जी काही एका मुलाबरोबर गेली ती परत आलीच नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण निशाला ताबडतोब इकडे बोलावून घ्यावं आणि त्याचबरोबर यश, तू आता ताबडतोब इकडे निशाला फोन कर असं माता म्हणत असतात. तेव्हाच आपण पाहतो की इकडे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कावेरीला प्रश्न पडलेला असतो, आता ह्याला निशा माहिती आहे का, आणि इकडे निशा जर माहिती नसली तर काय होणार आहे. पण आता पौर्णिमा म्हणत असते, मला तर कोणती रिस्क घ्यायचीच नाही. यश, तू पटकन तिच्याशी बोलून घे बरं. तू एकदा का सगळ्या गोष्टी बोललास ना तर मग सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर आता निशा तुझं नक्कीच ऐकेल. हो हो ग पौर्णिमा, तू नको काळजी करूस. यश म्हटलाय ना आता निशाशी बोलून घेईल म्हणून, मग सगळं काही व्यवस्थितच होईल. हो ना, कारण निशाने आता यशचं ऐकलं ना तर बरं होणार आहे. आणि तसंही विद्याचा भाऊ चांगलाच आहे आणि तो इकडे आपल्या निशाला नक्की पसंत करेल आणि त्यालासुद्धा आपली निशा इथे आवडलीच आहे ना, असं सुद्धा आता इकडे मा म्हणत असतात. हो, काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित करशील अशी मला खात्री आहे, असं पौर्णिमा म्हणत असते. त्याचबरोबर आता इकडे मा म्हणत असते, यश, आता बघ, मी तुला काही गोष्टी इथे देणार आहे, म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता मी काय सांगते ते तू नीट लक्ष देऊन ऐक. आता तेव्हा मा लगेचच उठतात आणि मा उठल्यानंतर ते आता तिजोरीकडे जात असतात. खरं तर आता इकडे जी काही तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये इथे माने पत्रिका वगैरे ठेवलेल्या असतात. आता हे सगळं काही युग समोरच होत असतं, त्यामुळे युगला तर आयती संधी मिळालेली असते. आता इकडे तो माने टाकलेला सगळा काही पासवर्ड चेक करत असतो आणि सगळा काही पासवर्ड इथे पाहिल्यानंतर इकडे तो व्यवस्थित लक्षात ठेवतो आणि तेव्हा व्यवस्थित लक्षात ठेवल्यानंतर माने मात्र इकडे जी काही निशा आहे, निशा आणि त्याचबरोबर इकडे जो विद्याचा भाऊ आहे, त्या दोघांची सुद्धा पत्रिका इथे काढलेली असते आणि त्या दोघांची पत्रिका काढल्यानंतर ती पत्रिका आता इकडे युगला ही दाखवत असतात आणि त्या म्हणत असतात, हे बघ यश, ही पत्रिका आहे आणि मी तुला काय सांगते ते तू नीट व्यवस्थित ऐक. आता ही पत्रिका दोन्हीसुद्धा जुळलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता पत्रिका जुळल्यात, पण इकडे तुला आता निशाला राजी करायचं आहे, निशाला तयार करायचं आहे, तिच्याशी बोलायचं आहे. त्यामुळे त्या सगळ्या कामामध्ये कोणताच हलगर्जीपणा नको आहे, असं सुद्धा आता इकडे मा म्हणत असते. त्यावर लगेच युग म्हणत असतो, मा, तू अजिबात काळजी करू नकोस. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे ह्या लग्नासाठी मी आपल्या निशाला नक्कीच तयार करेल, असं सुद्धा इकडे तो बोलतो. आणि तेव्हा लगेच आता इकडे त्याने तो पुन्हा पासवर्ड पाहिलेला असतो, कारण माने पुन्हा त्या पत्रिका ठेवून दिलेल्या असतात. कावेरी विचार करत असते, हा एवढा आज चांगला कसा काय वागतोय, नेमकं ह्याच्या मनामध्ये काय सुरू आहे, असा सुद्धा इकडे आता तो विचार करतो, ती विचार करत असते. तेव्हा आता प्रेक्षकांनो संध्याकाळची वेळ झालेली असते आणि संध्याकाळी जवळपास मध्यरात्र उलटून गेल्यानंतर इकडे आता जो युग आहे तो कानोसा घेत असतो. माच्या खोलीबाहेर येतो आणि माच्या खोलीबाहेर आल्यानंतर इकडे मा झोपल्यात का नाही, त्या काय करतायत, ह्या सगळ्या गोष्टींचा तो आता शोध घेत असतो. काही जरी झालं तरीसुद्धा माच्या खोलीमध्ये जाऊन ती तिजोरी उघडायची असते, पासवर्ड व्यवस्थित लक्षात ठेवलेला असतो आणि तो म्हणत असतो, माझी प्रेमांटी तर खूप छान आणि शांतपणे झोपलेली आहे. आता काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या प्रेमांटीला इथे शांत झोपू देत आणि त्याचबरोबर जो काही खजाना आहे तो खजाना मात्र आता मला इकडे काढून घ्यायचा आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की प्रेक्षकांनो आता इकडे हळूच चोर पावलांनी युग आता कपाटाजवळ गेलेला असतो. युग कपाटाजवळ गेल्यानंतर इकडे तो लगेचच कपाटाचा दरवाजा ओपन करतो आणि जी तिजोरी आहे ती तिजोरीसुद्धा तो इथे ओपन करत असतो. आता तिजोरी ओपन करत असताना आपल्याला असं पाहायला मिळतंय प्रेक्षकांनो की इकडे आता ती तिजोरीचा पासवर्डसुद्धा त्याला व्यवस्थित लक्षात असतो आणि तो पासवर्ड इकडे तो टाईप करत असतो. आता पासवर्ड टाईप केल्यानंतर व्यवस्थित तेच नंबर तो डायल करतो
आता तिजोरी उघडल्यानंतर त्याला एवढा मोठा खजाना त्यामध्ये दिसतो. एवढा मोठा खजाना दिसल्यानंतर त्याचे डोळे मात्र गरगर फिरत असतात. आत्तापर्यंत आयुष्यामध्ये कधीच एवढे पैसे त्याने पाहिले नव्हते आणि आज मात्र त्याने एवढे सगळे काही पैसे पाहिल्यानंतर त्याला आता काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टीच इथे कळत नसतात. एवढी सगळी काही लॉटरी लागलेली असते. एक एक करून तो बंडल तिथून काढत असतो आणि खिशामध्ये ठेवत असतो. खरं तर त्याला सुरुवातीला एकच बंडल घ्यायचा असतो. पण बघा ना, काय म्हणतात, लालच बुरी बला आहे, तसंच काहीसं त्याचं इथे होते. तो म्हणतो, एवढ्या मोठ्या समुद्रातून आणखी थोडंसं पाणी काढलं तर कोणाला कळणार आहे, असं म्हणून पुन्हा एक बंडल काढतो, पुन्हा 2 बंडल काढतो, असे म्हणून 3-4 बंडल खिशामध्ये ठेवतो. आता पुन्हा म्हणत असतो, आता काय करतो, थोडेसे दागिने वगैरे ते सुद्धा काढून घेतो आणि त्यामुळे सगळंच काही व्यवस्थित होईल, सगळ्या काही गोष्टी मार्गी लागतील, असं सुद्धा आता इथे तो बोलतो. आणि दागिने काढायला गेल्यानंतर इथे जसा उंदराला पकडायला लावलेला ट्रॅप असतो तसाच ट्रॅप तिजोरीमध्ये असतो आणि इथे जो युग आहे त्याचा एक हात त्याच्यामध्येच अडकतो. आता बोंबलायला लागलेला असतो पण ओरडू शकत नसतो. तोंडावर तसाच हात ठेवतो. अगदीच बुक्क्याचा मार इथे सहन केल्यासारखीच त्याची अवस्था होत असते. इथे तोंडावर हात ठेवून आरडाओरडा करत असतो. त्याचबरोबर इकडे आता काय करू आणि काय नाही खूप त्रास होत असतो. हात त्या चिमट्यामध्ये पकडला गेलेला असतो आणि हात त्या चिमट्यामध्ये पकडला गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे धावतच आरडाओरडा करत बाहेर येतो. तेवढ्यातच कावेरी तिथे येते आणि कावेरी माचा दरवाजा बंद करून टाकते. आता कावेरी माचा दरवाजा बंद केल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच ती म्हणत असते, काय चाललंय काय तुझं? अरे, एखादा उंदीर कसा जाळ्यात अडकतो, उंदराला कसा ट्रॅप लावावा तसा तो अडकतो ना, तसं तुझी अवस्था झालेली आहे. तू काय वेडं समजलंस की काय मला? काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे माझ्या या घरावर तुझी नजर सुद्धा पडू देणार नाही. तुला वाटलं का तू माझ्या घरामध्ये घुसशील, सोने, दागिने, पैसे हे सगळं काही तू इथे चोरशील आणि सगळं आम्ही फक्त पाहतच बसू? काही जरी झालं तरी सुद्धा आम्ही फक्त शांत बसू, असं वाटतंय का तुला? असं अजिबात होणार नाही, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे लगेचच कावेरी त्याला बोलत असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, अगं ये बाई, काय करतेस? प्लीज हे सगळं काही काढून टाक ना. असं नको ना करूस. प्लीज हे सगळं काढून टाक ना. असंच आता इकडे तो तिला बोलत असतो. त्यावर लगेचच त्या कावेरी म्हणत असते, अजिबात नाही काढणार. पहिले पैसे दे. त्यावर तो म्हणत असतो, नाही, नाही, मी कुठे पैसे घेतलेत? माझ्याकडे पैसे वगैरे काहीच नाहीये. का अशी करतेस? त्यावर कावेरी म्हणत असते, का अशी करतेस म्हणजे? तुला सांगितलं ना. चल, चल लवकर सगळे पैसे बाजूला काढ. पण इकडे मात्र तो म्हणत असतो, नाही आहेत माझ्याकडे पैसे, नाही आहेत. मग पुन्हा आणखी तो चिमटा ती जोरातच हाताने दाबते. आता जोरातच हाताने दाबल्यानंतर इकडे तो विवळत असतो. तो म्हणत असतो, "अगो काय करतेस? त्रास होतोय. सोड मला, सोड मला. नको अशी करूयेस. काय करतेस?" असं सुद्धा इकडे तो बोलतो. त्यावर लगेच आता आपण पाहतो की कावेरी म्हणत असते, "हे बघ, पैसे देणार आहेस की नाही? जर पैसे देणार नसलास तर बघ मग काय होणार आहे." त्यावर लगेच तो म्हणतो, "बरं, बरं. चल, चल, चल. सोड लवकर. हात सोड. मी देतो." पहिले तू ह्या हातामध्ये पैसे ठेवणार आहेस आणि त्यानंतर हे सगळं सोडणार आहे. आता युगकडे कुठलाच मार्ग शिल्लक राहिलेला नसतो आणि तो आता सरतेशेवटी इकडे कावेरीकडे सगळे नोटांचे बंडल काढलेले असतात. ते सगळे काही बंडल तो इथे ठेवतो. कावेरी लगेच आता ते बंडल काढून घेते आणि तेव्हा तो तिथून निघून गेलेला असतो. तर आता आपण पाहतो की कावेरी माच्या खोलीमध्ये आलेली असते आणि माच्या खोलीमध्ये आल्यानंतर इकडे आता ती लगेचच ते सगळे काही जे पैसे आहेत ते सगळे पैसे इथे ती त्या तिजोरीमध्ये जशाच्या तसे ठेवून देते. त्या तिजोरीमध्ये सगळे पैसे ठेवल्यानंतर आता ती माकडे पाहत असते. मा कूस बदलत असतात. तेव्हा कावेरी काही क्षणासाठी घाबरलेलीच असते. तिला तर एका पॉइंटला काय करावं आणि काय नाही हे मात्र समजतच नसतं. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला कावेरी माच्या पायथ्याशी येते आणि कावेरी माच्या पायथ्याशी आल्यानंतर इकडे लगेचच कावेरी म्हणत असते, आज खरंचच किती दिवसांनी तुम्हाला असं मी शांत शांत झोपताना पाहत आहे. खरंच आज मात्र इथे खूप जास्त आनंद होतोय आणि तुमची ही झोप मी कोणाला कधीच उडवू देणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की शांत झोपल्यानंतर इथे मात्र कावेरी आता तिथून निघून गेलेली असते. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच आपला जो यश म्हणजे बनून आलेला जो युग आहे
तो युग आता इकडे उठलेला असतो आणि रात्री झालेला प्रकार त्याला एकदा पुन्हा आठवत असतो. पण आता कावेरी विचार करत असते, आता काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्याचं एक-एक करून इथे ह्याच्या सगळ्या गोष्टी आता सावरल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी याच्या आता इथे समोर आणल्या पाहिजेत. असाच इकडे कावेरी विचार करू लागलेली असते. ती म्हणत असते, हे प्रकरण आता हाताबाहेर जायला नको. रात्री जर मी इथे गेले नसते, रात्री ह्या सगळ्या गोष्टी जर मला समजल्या नसते तर काय झालं असतं? असा सुद्धा ती इथे विचार करू लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे यामिनी अभ्यास करत असते. तेवढ्यातच आता युग आलेला असतो आणि युग तिला भॉ करतो. आता युगने तिला भॉ केल्यानंतर इकडे ती म्हणत असते, "अरे काय हे यश? काय चाललंय काय तुझं? असं कसं वागू शकतोस तू?" असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते. त्यावर लगेच आता इकडे, "अरे काय अवतार आहे हा? कसले कपडे वगैरे तू घालून आलायस? काय आहे हे सगळं?" असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. पण आता इकडे तो म्हणत असतो, "काय झालंय? छान नाही दिसत आहे. पण मला एक गोष्ट सांग येऊ, जसा तू लंडनला गेलायस ना आणि लंडनला जाऊन आल्यापासून तुझं सगळं काही इथे बदललेलंच आहे. काय चाललंय काय तुझं इकडे? आ? कसा वागतोयस तू? आणि कसे कपडे घातलेस हे?" त्यावर आता इकडे ज्या काही आपल्या आहेत त्या सुद्धा म्हणत असतात, "यश काय हा पेहराव आहे? जा बरं पटकन. जाऊन तू इकडे बदलून ये कपडे. अजिबात छान दिसत नाहीयेत." त्यावर तो म्हणत असतो, "मी काय म्हणतोय, जेव्हापासून मी लंडनला जाऊन आलोय ना, तेव्हापासून इकडे माझं हे वेगळंच एक व्हर्जन झालेलं आहे. म्हणजे इकडे यशचं नवीन व्हर्जन आलेलं आहे." असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो, की इकडे जी विद्या आहे ती म्हणत असते, "खरंच हे जो तुमचं बदलून आलेलं व्हर्जन आहे ना, ते मात्र खरंच खूप कमाल आहे." असं ती बोलते. पण तेव्हा लगेच आता तिच्याकडे बघत असतात आणि ती गप्प बसते. आता ती गप्प बसल्यानंतर आपण पाहतो, की इकडे लगेचच आता अमृता म्हणत असते, "पण मी काय म्हणते, यश तिकडे गेल्यानंतर एवढं बदलायची काय गरज आहे? तू तिकडे गेल्यानंतर का बरं बदललास? हे बघ, एवढं सगळं बदलायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करायची काही गरज नव्हती. तू असं का वागतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का?" त्यावर लगेच आता आपण पाहतो, की इकडे यश तिला समजावतो आणि म्हणतो, "हे बघ, एवढं सगळं काही बोलण्याची काही गरज नाहीये. समजलं तुला? तू जरा शांत बसणार आहेस का?" तेवढ्यातच आता म्हणत असतात, "पण मी काय म्हणते, तू जे तुला काम दिलं होतं, ते तू काम व्यवस्थित केलेलं आहेस का?" त्यावर लगेच तो म्हणतो, "हो, मी निशाला कॉल केला होता आणि निशा येते आहे." "काय? निशा येत आहे?" "हो." "असं काय बोललास रे तू तिला?" की ती लगेचच यायला सुद्धा एका ह्याच्यावर तयार झाली. "अगं काही नाही. मी तिला फक्त एकच गोष्ट बोललो आणि ती म्हणजेच की मी इथे आलेलो आहे आणि लंडनहून परत आल्यानंतर तू ताबडतोब यायचं आहे. फक्त आणि फक्त एवढंच मी तिला बोललोय. याच्या पलीकडे काहीही बोललेलो नाहीये मी तिला." असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर आपण पाहतो की लगेचच आता म्हणत असतात, "खरंच, खरंच तू खूप गुणाचा आहे बघ यश. सगळ्या गोष्टी तू कशा व्यवस्थित करतोयस आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असल्याकारणाने आता मला मात्र खूपच जास्त आनंद होतोय." असं सुद्धा आता इकडे म्हणत असतात. "यश, खरंच तुझ्याकडे ना सगळ्या प्रश्नांची सोल्युशन आहेत बघ. तू खरंच कमाल आहेस." आता एकदा का निशा आली आणि एकदा का तिला हे सगळं काही सांगितलं ना, तर मग मात्र माझी चिंता आणि माझं सगळं काही मिटलं बघ. म्हणजे एकदा का निशाने ह्या लग्नाला तयार झाली आणि निशा ह्या लग्नाला तयार झाल्यानंतर सगळं काही व्यवस्थितच होईल. असं सुद्धा आता इकडे त्याला म्हणत असतात. आणि तेव्हा आपण पाहतो की यश, तू कपडे कोणतेही घाल, काहीही कर, पण आपलं माणसाचं जे अंतरंग आहे ना ते बदलायला नको. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी केलेले संस्कार तू अजिबात विसरू नकोस आणि मी केलेल्या संस्काराची नेहमीच जाणीव ठेव. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की इथे यश म्हणत असतो, "हो तू म्हणशील ते अगदी मी तसंच करणार आहे. ते काळजी करण्याची तुला काही एक गरज नाही. तू अजिबात काळजी करू नकोस." असं सुद्धा आता इकडे आपण पाहत असतो आणि यश त्या सगळ्या गोष्टी सांगत असतो. तेवढ्यातच आता कावेरी म्हणत असते, "यश, काय करताय तुम्ही? या ना, प्लीज तुम्ही या ना. मी तुमच्याकरिता मस्त गरमागरम चहा बनवून देते." तेवढ्यातच आता इकडे त्याला खूप भीती वाटत असते. कारण अगोदर तर ह्या बाईनं मला इथे मिठाची खीर खाऊ घातली आणि आता परत मला ही इकडे चहा देते. त्यावर म्हणत असतात, यश, यश, जा ना, बघ ना बायको मस्त तुझ्याकरिता गरमागरम चहा बनवून देते. जा बरं,
असं म्हणून आता इकडे त्याला मात्र पंचायतच पडलेली असते की काय करावं, जावं की नाही. कारण ही काकूबाई कधी कशी वागेल ना, काही सांगता येत नाही. म्हणूनच तो थोडासा गोंधळलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो, की आता इकडे कावेरी म्हणत असते की तू माझ्या घरामध्ये घुसलास, तू माझ्या घरामध्ये चोरी करशील, काहीही करशील आणि मी ते सहन करेन असं अजिबात होणार नाही. तुला मी माझ्या घरामध्ये चोरी आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करू देणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आता इकडे तिने मोहितला बोलावून घेतलेलं असतं. हा खरं तर कालचा आणि परवाचाच प्रोमो त्यांनी दाखवलेला आहे आणि मोहितला बोलावून घेतल्यानंतर ती त्याला आता पोलिसांच्या स्वाधीन करत असते आणि पोलिसांच्या स्वाधीन करून ती म्हणत असते की काही जरी झालं तरी सुद्धा तू पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवायचा नाही. समजलं तुला? त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता तो म्हणत असतो, एक दिवस असा येणार आहे की ज्या दिवशी तू स्वतः मला पायघड्या घालून या घरामध्ये बोलवशील. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचे अपडेट्स. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.